राजकारणात कधी कधी असा एक प्रसंग येतो जो वरवर पाहता खूप साधा वाटतो, पण त्यामागे एक खूप मोठा राजकीय स्फोट लपलेला असतो। तुम्ही कधी विचार केलाय का की ज्या राज्यात 3 पक्षांचं भक्कम सरकार आहे तिथे त्याच सत्तेतलं 2 गट रस्त्यावर उतरून एकमेकांशी का भिडत आहे? साताऱ्यात नुकतंच जे काही घडलं ते फक्त एका जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा वाद नव्हता मित्रांनो, हा राज्याच्या सत्तेतील नंबर 1 आणि नंबर 2च्या नेत्यांमधला म्हणजे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातला उघड्यावर आलेला सर्वात मोठा संघर्ष होता। ज्या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्याच खात्यातल्या एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याला म्हणजे एसपी ला थेट निलंबन करण्याचे आदेश विधान परिषदेमधून दिले जातात आणि ते आदेश देणाऱ्या उपसभापती नीलम गोरे या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या नेत्या असतात। हा साधा योगायोग नाही, हा फडणवीसांना दिलेला एक थेट राजकीय शह होता। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महायुतीतील सुरू असलेल्या एका भयानक कोल्ड वॉरचे आणि साताऱ्याच्या त्या रात्रीचे संपूर्ण सत्य पुराव्यानिशी उलगडणार आहोत। हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा ठरवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन नक्की पहा। साताऱ्याच्या राजकारणात जेव्हा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली तेव्हा कोणालाच वाटलं नव्हतं की या निवडणुकीचे पडसाद थेट राज्याच्या विधिमंडळात आणि सत्तेच्या केंद्रस्थानी उमटतील। या सगळ्या घडामोडींचे मूळ साताऱ्याच्या स्थानिक राजकारणामध्ये आणि जिल्ह्यावर निर्विवाद नियंत्रण मिळवण्याच्या महत्त्वाकांक्षेत दडलेले आहे। महायुती सरकारमध्ये असलेल्या 3 वेगवेगळ्या पक्षांचे 3 वजनदार नेते साताऱ्यावर आपला प्रभाव प्रस्थापित करण्यासाठी आमने सामने उभे ठाकले होते। भाजपचे जयकुमार गोरे, शिंदे गटाचे शंभूराज देसाई आणि अजित पवार गटाचे मकरंद पाटील हे तिन्ही नेते वेगवेगळ्या पक्षांचे असले तरी ते एका सत्तेचे वाटेकरी आहेत। पण जेव्हा जिल्ह्याच्या सत्ता स्वतःच्या ताब्यात घेण्याची वेळ आली तेव्हा या तिन्हींच्या राजकीय महत्त्वाकांक्षा एकमेकांना भिडल्या। आता यातूनच संघर्षाला सुरुवात झाली। निवडणुकीच्या अगदी आधी भाजपने एक अत्यंत धक्कादायक आणि एकतर्फी निर्णय घेतला। भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या विरोधात स्वतंत्र लढण्याचा निर्णय जाहीर केला। भाजपच्या या पावलामुळे स्थानिक पातळीवर महायुतीमध्ये मोठी फूट पडली। यानंतर शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र आले आणि त्यांनी बहुमताचा आकडा गाठला। पण राजकारणामध्ये फक्त आकड्यांना महत्त्व नसतं तर खुर्ची कोणाला मिळणार यावर खरी लढाई असते। बहुमत मिळवूनही सत्ता स्थापनेवरून शिंदे आणि अजित पवार गटात मतभेद वाढू लागले। दुसरीकडे भाजपने कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःचाच अध्यक्ष साताऱ्याच्या जिल्हा परिषदेवर बसवण्याचा निर्धार केला होता आणि इथूनच या राजकीय खेळाने अत्यंत हिंसक आणि बेकायदेशीर वळण घेतले। या प्रक्रियेमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दिवशी सत्तेचा आणि प्रशासनाचा अत्यंत गैरवापर करण्यात आला। काही जिल्हा परिषद सदस्यांना मतदानापासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आलं। काहींवर राजकीय आणि प्रशासकीय दबाव टाकण्यात आल्याचे गंभीर अत्यंत गंभीर आरोप झाले। पण या संपूर्ण प्रकरणाला सर्वात काळा डाग तेव्हा लागला जेव्हा पोलिसांचा उघडपणे एक राजकीय पक्षाच्या बाजूने वापर केल्याचं समोर आलं। लोकशाहीच्या मंदिरात 2 मंत्र्यांना पोलिसांनी अक्षरशः ओढत आणि फरकडत नेल्याची घटना घडली। ही घटना सत्तेची आणि कायद्याच्या राज्याच्या प्रतिमा पूर्णपणे डागाळणारी ठरली। याच घटनेचे पडसाद थेट राज्याच्या विधान परिषदेत उमटले आणि उपसभापती नीलम गोरे यांनी थेट साताऱ्याचे एसपी तुषार दोशी यांचे निलंबनाचे आदेश दिले। हा निर्णय केवळ प्रशासकीय नव्हता तर तो महायुतीमधील अंतर्गत संघर्षाचा सर्वोच्च बिंदू होता। एकनाथ शिंदे यांच्या गटाने हा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेतला असल्याचे स्पष्ट दिसत होतं, कारण पोलिसांनी गृह खातं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे। आपल्या खात्यातील एक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अशा प्रकारची थेट कारवाई होणं हे फडणवीसांसाठी एक मोठे राजकीय आव्हान होते। विधानसभेत जेव्हा हा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा शिंदे गटाचे नेत्यांनी एसपींवर एकांकी कारवाईचा आरोप करत सभागृहाच्या पायऱ्यावरचं आंदोलन सुरू केलं। स्वतःच्याच सरकारमध्ये आमदारांनी असं आंदोलन करणे हे सरकारमधील वाढत्या दरीचे प्रतीक होते। देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आश्वासन देत हा विषय शांत करण्याचा प्रयत्न केला खरा, पण ही ठिणगी आता संपूर्ण राज्यात पसरली आहे। यावरून हे स्पष्ट होतं की साताऱ्याची निवडणूक ही केवळ एक स्थानिक लढाई नसून ती शिंदे आणि फडणवीस यांच्यातील राजकीय वर्चस्वाच्या लढाईचा एक भाग बनली आहे। तुम्हाला या सर्व गोष्टीबद्दल आणि बीजेपी बद्दल काय वाटतं? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणाचं चुकलं, फडणवीस का शिंदे, हे देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला काय वाटतं, हे खरंच महायुतीमध्ये अंतर्गत फूट आहे की वेगळंच काय तर वळण ही पुढे जाऊन घेऊ शकतं, हे देखील आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सबस्क्राईब करा आपल्या मराठी वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।